वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. 38 हा त्याचा कोड नंबर आहे. 12वी बोर्डची ही प्रश्नपत्रिका आहे 25 जुलै 2023ची. इथे दिनांक दिलेली आहे. 2021, 2022 आणि 2023 या 2-3 वर्षातल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका इतिहासाच्या पण आणि इतर विषयांच्या पण या चॅनलवर जाऊन पाहू शकता. उत्तरपत्रिकाही तयार केलेल्या आहेत. प्लेलिस्ट पहा, तिथे मिळतील तुम्हाला. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा असते. 3 तासाचा वेळ आहे ह्या प्रश्नपत्रिकेसाठी. प्रश्नपत्रिकेत 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका, सराव प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा आणि वेगवेगळ्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्याचा तुम्हाला फायदा असा होईल की तुलना करता येते. कोणते प्रश्न वारंवार येतात, कोणते येत नाहीत, किंवा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे अशी तुलना करता येईल. म्हणून मागच्याही प्रश्नपत्रिका पहा. चला तर इतिहास इयत्ता 12वी कला शाखेची ही प्रश्नपत्रिका मागच्या वर्षीची आहे 25 जुलै 2023ची. उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत. या सूचना तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या असतात. वाचायच्या आणि फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. दुसरी सूचना, उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत त्याचे आकडे दिलेले असतात. 3, उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात. इथे सूचना, आकृत्या पेनने काढायच्या. 4, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. ही महत्त्वाची सूचना सर्वच विषयांना वापरायची. जो प्रमुख प्रश्न असतो, पहिला, दुसरा, तिसरा असे जे नवीन पानावर लिहायचे, एकाखाली एक लिहायचे नाही. अ, ब, क सुद्धा तुम्ही वेगळ्या पानावर लिहू शकता. या प्रश्नपत्रिकेत एकूण 1 ते 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नांची उत्तरे एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नाही, खूप मोठा व्हिडिओ होईल. म्हणून पहिल्या भागामध्ये 1 ते 3 प्रश्न आज सोडवणार आहोत आपण. भाग दुसऱ्यामध्ये 4था 5वा प्रश्न, भाग तिसऱ्यामध्ये 6वा 7वा प्रश्न आपण लवकरच सोडवणार आहोत. चला तर आपण पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न सोडवूया. उत्तरे कशी लिहायची ते तुमच्या लक्षात येईल. प्रश्न पहिला जो आहे तो 10 गुणांचा आहे आणि त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. लक्षात आले तुमच्या इथे सूचना काय दिली? पूर्ण विधाने पुन्हा लिहा. म्हणजेच काय, जे तुम्ही उत्तर निवडाल तो शब्द नाही लिहायचा, विधान लिहायचं आणि त्याच्यामध्ये उत्तर लिहायचं. उत्तराखाली शिस पेन्सिली 2 रेषा मारायच्या. असं लिहिलं तर तुमची उत्तरपत्रिका छान दिसेल, नीटनेटकी, व्यवस्थित सूचनेप्रमाणे होईल. क्रमांक 1, इसवी सन 1543मध्ये टिंबटिंब यांनी ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादन केले. पर्याय: अ, जोहान्स गुटेनबर्ग, ब, गॅलिलिओ, क, वराहमिहिर, ड, निकोलस कोपर्निकस. आणि अचूक उत्तर आहे निकोलस कोपर्निकस. मग तुम्ही 1 नंबरचा अंक टाकायचा. पूर्ण विधान लिहायचं. इसवी सन 1543मध्ये निकोलस कोपर्निकस यांनी ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्यकेंद्रित आहे असे प्रतिपादन केले. आणि निकोलस कोपर्निकसच्या खाली 2 रेषा मारायच्या. 2 ओळी सोडायच्या. 1 किंवा 2 ओळी सोडा आणि मग दुसरं विधान लिहा. 4 जुलै 1776मध्ये अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा हा दस्तऐवज टिंबटिंब यांनी तयार केला. पर्याय: अ, थॉमस जेफरसन, ब, जॉर्ज वॉशिंग्टन, क, अब्राहम लिंकन, ड, लॉर्ड कॉर्नवालिस. आणि अचूक उत्तर आहे थॉमस जेफरसन. पूर्ण वाक्य लिहा. 3, फ्रेंचांनी पहिली वखार टिंबटिंब येथे स्थापन केली. पर्याय: अ, चंद्रनगर, ब, कारिकल, क, सूरत, ड, मच्छलीपट्टण. आणि अचूक उत्तर आहे सूरत. क्रमांक 4, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी टिंबटिंब हा इंग्रज वकील आला होता. पर्याय: अ, हेनरी ऑक्झिंटेन, ब, हेनरी रेविंग्टन, क, रिचर्ड टेलर, ड, रॅडॉल्फ टेलर. आणि अचूक उत्तर आहे हेनरी ऑक्झिंटेन. 5, 1939मध्ये युरोपात टिंबटिंब महायुद्ध सुरू झाले. पर्याय: पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. आणि अचूक उत्तर आहे पहिले. क्रमांक 5, 1939मध्ये युरोपात टिंबटिंब महायुद्ध सुरू झाले. पर्याय: अ,
पहिले, ब दुसरे, क तिसरे, ड चौथे आणि अचूक उत्तर आहे दुसरे. क्रमांक 6. सार्कचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. पर्याय अ ढाका, ब दिल्ली, क काठमांडू, ड कोलंबो आणि अचूक उत्तर आहे काठमांडू. प्रश्न पहिल्यातला ब आहे. पुढील प्रत्येक संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. जोड्या लावून दिलेल्या आहेत, पण ब गटामध्ये एक शब्द चुकीचा आहे, जोडी चुकीची आहे, दुरुस्त करायची आणि लिहायची. 4 गुण आहेत, 4 गट दिलेले आहेत. 1 अ गट आणि ब गट. अ जॉन के धावता धोटा, ब जेम्स हारग्रीव्हस स्पिनिंग जेनी, क सॅम्युअल क्रॉम्प्टन म्यूल यंत्र, ड जेम्स वॅट कॉटन जीन आणि अचूक उत्तर आहे जेम्स वॅटचं स्टीम इंजिन असं लिहा. 2 अ टोगोलँड जर्मन वसाहत, ब इजिप्त ब्रिटिश वसाहत, क ऑरेंज फ्री कोस्ट डच वसाहत, ड आयव्हरी कोस्ट पोर्तुगीज वसाहत आणि चुकीची जोडी दुरुस्त करूया. आयव्हरी कोस्ट ही फ्रेंच वसाहत आहे. क्रमांक 3 अ राजाराम मोहन रॉय ब्राह्मो समाज, ब महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज, क स्वामी दयानंद सरस्वती प्रार्थना समाज, स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन आणि चुकीची जोडी दुरुस्त करूया. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज अशी जोडी लावायची. क्रमांक 4 अ गट आणि ब गट. 1 हमीद दलवाई मुस्लिम स्त्रियांच्या हक्कांसंबंधी कार्य, ब राहीबाई पोपेरे बीज माता सीड मदर या टोपण नावाने ओळखल्या जातात, क खाशाबा जाधव हॉकी खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचावला, ड सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये 100 शतकांची कामगिरी. यातलं क चुकलेलं आहे, कारण खाशाबा जाधव कुस्ती खेळाशी संबंधित आहेत, म्हणून तिथे लिहायचं कुस्ती खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा उंचावला. प्रश्न क्रमांक 2 ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना या संबंधीची नावे लिहा. आता इथे अ आणि ब प्रश्न आहेत. अ ला 4 गुण आहेत आणि ब ला 4 आहेत, म्हणून दुसऱ्या प्रश्नाला 8 गुण आहेत. हे अ चे 4 गुण. 1 इसवी सन 1498 मध्ये भारतात येणारा पहिला पोर्तुगीज खलाशी, त्याचं नाव आहे वास्को द गामा. 2 14 जानेवारी 1761 रोजी अब्दाली व मराठे यांच्यात युद्ध झालेले ठिकाण, त्या ठिकाणाचं नाव आहे पानिपत. 3 ऑगस्ट 1942ला महात्मा गांधीजींनी सुरू केलेले आंदोलन, त्याचं नाव आहे भारत छोडो आंदोलन. 4 दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध कोल्ड वॉर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम करणारा अमेरिकन राजनीतिक स्तंभ लेखक, त्यांचं नाव आहे वॉल्टर लिपमन. प्रश्न क्रमांक ब दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. 4 गुण आहेत. 1 पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली. कारण इथे पण विधान पूर्ण लिहायचं आणि मग त्यात पर्याय लिहायचा आहे. अ जागतिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी, ब जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी, क जागतिक साम्राज्यवादाचा प्रसार करण्यासाठी, ड जागतिक व्यापाराचा विकास करण्यासाठी आणि अचूक उत्तर आहे ब जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी. पूर्ण विधान लिहायचे. पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली कारण जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि उत्तराखाली 2 रेषा मारायच्या. एक ओळ सोडून दुसरं विधान. दुसऱ्या महायुद्ध काळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली कारण पर्याय अ आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारले, ब आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार झाला होता, क दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली, ड पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले होते आणि अचूक उत्तर आहे क दुसऱ्या महायुद्ध काळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली. पूर्ण वाक्य लिहायचं आहे. क्रमांक 3 भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण पर्याय अ भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करायची होती, ब भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही, क भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती, ड भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते आणि अचूक उत्तर आहे क भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. तुम्ही पूर्ण वाक्य लिहायचं आहे. 4 सारे शिकूया पुढे जाऊया या ध्येय वाक्यातून खालील अभियान पुढे आले कारण पर्याय अ स्वच्छता अभियान पूर्ण करण्यासाठी,
ब. व्यसन मुक्ती अभियान राबविण्यासाठी. क. क्रीडा अभियान राबवण्यासाठी. आणि ड. प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरील विषमता दूर करून सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी. आणि अचूक उत्तर आहे ड. प्रश्न क्रमांक 3. तिसरा प्रश्नही अ ब आहे. मिळून 13 गुण आहेत. त्यामधील अ प्रश्न जो आहे त्याला 5 गुण आहेत आणि ब प्रश्न आहे त्याला 8 गुण आहेत. अ प्रश्न आहे, पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. हा स्वतंत्र भारताचा नकाशा दिलेला आहे. इथे अस्पष्ट दिसत असेल तर पुस्तकात पाहून मग उत्तर सोडवलं तरी चालेल. स्वतंत्र भारताचा नकाशा आणि त्यावरील काही प्रश्न. प्रश्न पहिला, भारताच्या वायव्य दिशेकडील राष्ट्र कोणते? वायव्य दिशेला राष्ट्र आहे पाकिस्तान. 2. भारतातील पोर्तुगीजांच्या कोणत्याही एका सत्ता केंद्राचे नाव लिहा. कोणतंही सत्ता केंद्र लिहायचं. गोवा. नंतर 3. नकाशाच्या आधारे यानममध्ये कोणाची सत्ता केंद्रे होती? यानममध्ये फ्रेंचांची सत्ता होती. 4. भारताच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तो आहे अरबी समुद्र. आणि 5. भारताच्या दक्षिणेस कोणते राष्ट्र आहे? त्याचं नाव आहे श्रीलंका. प्रश्न क्रमांक ब. दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. 4 पूर्ण करायची. 8 गुण म्हणजे एका संकल्पना चित्राला 2 गुण. 1. युरोपीय वसाहतींची नावं लिहायची. पण कोणत्या? भारतातील युरोपीय वसाहतींची नावं लिहायची. तर ते आहेत पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज आणि डच. क्रमांक 2. डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केलेल्या वृत्तपत्रांची नावं लिहायची आहेत. 4 वृत्तपत्र. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता. पुढे आहे गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्त्यांची नावं लिहायची. 4 गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते. गोपाळ मयेकर, डॉक्टर राम हेगडे, डॉक्टर टी.बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर. 4. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात निर्वसाहतीकरणाला चालना देणारे घटक लिहायचे. 1. पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, वसाहतवाद विरोधी चळवळी आणि शेवटी लिहायचं युरोपीय राष्ट्रांचे आपापसातील संघर्ष. हे निर्वसाहतीकरणाला चालना देणारे घटक. 5. ब्रिक्स संघटनेतील देशांची नावं लिहायची. एक नाव लिहून दिले आपल्याला ब्राझील. बाकीची 4 नावं आपण लिहूया. दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत आणि चीन. 4 नावं लिहायची देशांची ब्रिक्समधली. 6. आयुष, भारतीय चिकित्सा पद्धती कोणत्या आहेत त्या? 1. आयुर्वेद लिहायचं. नंतर होमिओपॅथी. नंतर योग व निसर्गोपचार. इथं टायपिंग मिस्टेक झाली आहे. योग व निसर्गोपचार आणि युनानी असं लिहा. आपण भाग क्रमांक 1 मधील 1 ते 3 प्रश्न सोडवलेले आहेत. लवकरच दुसरा आणि तिसरा भाग म्हणजे 4, 5, 6, 7 हे प्रश्न आपण सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.